हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला मित्रांनो, द लाडका भाऊ योजना या योजनेचा फॉर्म फिलिंग मी करून दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. त्याला आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असंही म्हणतो. तर लाडका भाऊ योजना या नावाने सध्या प्रसिद्ध आहे. तर या फॉर्म आपण कशा पद्धतीने भरायचा आहे, तर स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण फॉर्म तुमच्यासोबत भरून दाखवणार आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा, स्वतःचा फॉर्म पण भरून घ्यायचा मित्रांनो. ओके, तर आता फॉर्म चालू करण्याच्या आधी मी एक सांगतो, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला आपण सुरू करूया व्हिडिओला आता. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल तर रोजगार .gov.in या वेबसाईटवर येऊन आपल्याला अशा प्रकारे वेबसाईटवर लॉग इन करून घ्यायचं. अशा प्रकारे आल्यानंतर आपण इथे असा इंटरफेस ओपन होतं. जे तुम्हाला दिसत असेल न्यू मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर ही ती आपली योजना आहे, माझा लाडका भाऊ योजना. ओके, तर या योजनेला आपल्याला क्लिक करायचंय. इथे आपण जसं क्लिक कराल मित्रांनो, तसं आपल्या समोरने काय एक PDF फाईल डाउनलोड होऊन जाते. ओके, जी PDF फाईल आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मी थोडं आता सांगून देतो, थोडी माहिती देऊन देतो आता या PDF फाईल बद्दल. तर इथं लिहिलेलं आहे जसं की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे स्थपित माहिती, थोडीफार माहिती तुम्हाला सांगून देतो. तर इथं सगळ्यात आधी मी खाली येतो. इथं उमेदवाराची पात्रतामध्ये तुम्हाला पात्रता सांगून देतो. उमेदवाराचे किमान वय 18 ते 35 वर्षापर्यंत असावे असं सांगितलं गेलेलं आहे. उमेदवाराचे किमान शिक्षण पात्रता 12वी पास, ITI पदव्युत्तर असावी. असं उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवास असावा. उमेदवाराचा आधार नोंदणी असावी. ओके, उमेदवाराचे बँक खाते आधार संकलन असावे. त्यानंतर उमेदवारांचे कौशल्य रोजगार उद्योजक नाविन्य महारोजगार या संकेतस्थळावर नोंदणी असावी. तर आपल्या या संकेतस्थळावर आपण नोंदणी करण्यासाठी आता आलेले आहे. पण शैक्षणिक कशी आपल्याला शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतनही भेटणार आहे. तर 12वी पासला इथं 6,000 रुपये देणार आहेत ते, आणि ITI आणि पदविकाला 8,000 रुपये, आणि त्याच्यानंतर पदवीधर आणि पदव्युत्तरला 10,000 रुपये असं असे प्रशिक्षण असणार आहे आपल्याला 6 महिन्यासाठी. ओके, तर आता आपल्याला इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे. इथून झाल्यानंतर आपल्याला माहितीसाठी मी तुम्हाला दाखवलं. आता इथून बॅक येऊन जायचंय. बॅक आल्यानंतर आपल्याला काय करायचंय मित्रांनो, आपल्या राईट साईडला बघू शकता तुम्ही, इथं आधार कार्ड, इथं नोंदणीवर आपल्याला क्लिक करायचंय. सगळ्यात आधी राईट साईडला येऊन नोंदणीवर क्लिक करायचंय. जसं नोंदणीवर आपण क्लिक केलं तर आपल्या समोर इंटरफेस ओपन होतं. न्यू जॉब स्वीकर रजिस्ट्रेशन. आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला काय बघा इथं आता, तर नवीन नोकरी साधक इथं इथं लिहिलेलं गेलेलं आहे की उमेदवारांची नोंदणी सेवा ही महास्वयं पोर्टलवर विनाशुल्क उपलब्ध आहे. ओके, त्याच्यानंतर सदर सेवा आपले सरकार या पोर्टलवर मार्फत घेतल्यास सेवा शुल्क 20 रुपये व 18% GST टॅक्स लागेल. तर आपल्याला इथं या वेबसाईटवरून 1 रुपया पण फीज लागणार नाही. महास्वयंवरून आपण कधी अप्लाय केलं तर 0 फीज लागते. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात इथं आपल्या स्टेप असतात, आपल्या 4 स्टेप असतात. आपल्याला पर्सनल डिटेल्स आणि आधार कार्ड नंबर टाकायचा असतो. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला आधार कार्ड आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला OTP वगैरे आणि मोबाईल नंबर टाकावा लागतो. तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला काय असतं, मोबाईल नंबर OTP व्हेरिफिकेशन करावा लागतो. आणि चौथ्या नंबरला आपल्याला आपली ऍड अदर डिटेल असते, आपली सगळी डिटेल माहिती वगैरे रजिस्ट्रेशन करावी लागते. अशा प्रकारे असतं. आता आपण सगळ्यात आधी आता तुम्हाला एंटर युअर डिटेल्स, आधार कार्ड नंबर वगैरे टाकायचा आहे. सगळ्यात आधी इथं असतं आपलं पहिले नाव, म्हणजे स्वतःचे नाव टाकून घ्यायचे इथं आपलं. त्याच्यानंतर आपलं आडवं नाव टाकायचं मित्रांनो. त्याच्यानंतर इथं मिडल नेम टाकायचं. ओके, त्या मिडल नेम म्हणजे आपलं वडिलांचं नाव. इथं आपलं स्वतःचं नाव, इथं आपलं सरनेम आणि आपला मिडल नेम वडिलांचं नाव. आधार कार्डवर पण तेच नाव सेव्ह आहे असं आपल्याला इथं टिक करायचं. आधार कार्डवर ते नाव, मिडल नेम, आपलं वडिलांचं नाव आणि आडनाव पण सेम पाहिजे. ते आपल्याला इथे टिक करून घ्यायचं ब्लू टिक मध्ये, या बॉक्स मध्ये. ओके, त्यानंतर आपल्या जन्मतारीख, इथं आपल्याला जन्मतारीख दिसते. आपल्याला स्वतःची जन्मतारीख टाकायची, डेट, असे डेट, मंथ आणि इयर अशा प्रकारे आपल्याला चॉईस करून घ्यायचं, जे पण असेल आपलं ते पण. ओके, अशा पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर इथं लिहिलं गेलेलं आहे लिंग. लिंग मध्ये टाकायचं आपल्याला आपलं लिंग, आपण मेल आहोत का फिमेल आहोत का ट्रान्सजेंडर आहोत. आपल्याला मेल आहे, आपण तर मेलच लिहिणार इथं, म्हणजे माणूस आहोत. त्यानंतर आपल्याला इथं आधार ID टाकायची, आपली स्वतःची आधार नंबर टाकायचा सोबत पूर्णपणे. ओके, इथं पूर्णपणे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा बॉक्समध्ये. त्यानंतर इथं भ्रमणध्वनी क्रमांक, म्हणजे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे इथं आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा, आपला संपूर्ण मोबाईल नंबर 10 डिजिट मध्ये. त्यानंतर इथं आपला कॅप्चर कोड दिसते. कॅप्चर कोड इथं कॅप्चर दिसते तुम्हाला इथं J8 वाला. हे कॅप्चर कोड आपल्याला इथं टाकायचंय. नेक्स्ट पेजवर आपल्याला क्लिक करायचंय. इथपर्यंत आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा. मग पुढे त्याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप मी सांगतो आता. तर आपल्याला भरून घेतल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं. इथं नेक्स्टवर आपण क्लिक केलं. आता तुमच्या समोरच जसं नेक्स्ट पेजवर क्लिक केलं, 2 मिनिटं आपल्याला लोडिंग होण्याला लागेल इथं आता.
ओके मित्रांनो, इथं बघू शकता OTP कोड इथं टाकून घ्यायचा आपल्याला. सगळ्यात आधी इथं आला असेल आपल्याला मोबाईल नंबरवर रजिस्ट्रेशन OTP नंबर आपल्याला मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आणि कन्फर्म करून घ्यायचं. ओके, टाकून घेऊया. तर अशा प्रकारे OTP कोड टाकायचा इथं, लगे आपल्या कन्फर्मवर क्लिक करायचंय. इथं कन्फर्मवर केल्यानंतर आपलं प्लीज वेट, तर वेट करायचंय. त्यानंतर आपली डिटेल माहिती इथं ओपन होते. जसं बघू शकता वैयक्तिक माहिती आपली इथे येऊन जाते. आपण जी भरलेली असते ती आपल्याला संपूर्ण माहिती इथं. आता ते खाली आपलं जे इथं राहिलेले तुम्हाला सांगून देतो इथं काय काय राहिलं टाकायचं बाकी आपलं इथं नाव वगैरे येऊन जातं. आणि त्याच्यानंतर आपलं मिडल नेम पण येऊन जातं, आडवं नाव पण येऊन जातं मित्रांनो. ओके, त्यानंतर आपल्याला इथं आईचं नाव टाकायचंय. आता इथं आपली जन्मतारीख पण येऊन जाते, मेल ऍड्रेस पण आपल्या लिंक पण येऊन जातं. आपला देश तर इंडियाचं, इथं महाराष्ट्र. त्याच्यानंतर आपल्या इथं याच्यानंतर आपल्याला मित्रांनो इथं काय टाकायचं, आपला जिल्हा टाकायचा. आपला ज्या जिल्ह्यामध्ये असतो तो जिल्हा आपल्याला इथून चॉईस करून घ्यायचा आहे. ओके, जसं की इथं मी अहमदनगर टाकलं. त्यानंतर त्याच्यानंतर तालुका काय आहे ते तालुका टाकून घ्यायचा. आपला तालुका जो असेल तो. ओके, अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं असतं. त्यानंतर गाव आणि शहर आपलं काय आहे ते टाकून घ्यायचं. आपलं गाव कोणतं आहे त्याच्यामध्ये इथं गाव वगैरे टाकून घ्यायचं. अशा प्रकारे मी आता ऑर्डरचं काही पण क्लिक करतोय, तुम्ही स्वतः टाकून घ्यायची मातृभाषा आपली. तर मातृभाषेमध्ये आपल्याला आपली मदर टंग काय आपली मदर टंग आता मराठी आपली, बरोबर. मराठी टाईप करून घ्यायचं. आपला संपूर्ण पत्ता, तर पत्ता इथं टाकायचा. आपला सगळा ऍड्रेस पत्ता टाकायचा. आपला घराचा ऍड्रेस वगैरे पूर्ण टाकून द्यायचा. त्यानंतर आपल्याला इथं पत्ता टाकून झाल्यानंतर मित्रांनो पिनकोड टाकायचा. इथं पिनकोड राष्ट्रीय आपण इंडिया, राष्ट्रीय तर आपलं इंडियनच आहे. धर्म कोणता आहे आपला, धर्म जो येतो आपला तिथं धर्म टाकायचा. आपला कोणत्या धर्मामध्ये आपण हिंदू धर्मामध्ये येतो हिंदू टाकायचे. अशा प्रकारे इथं दिले गेलेले आहेत, आपण बघू शकतो ते हिंदू. ओके, त्यानंतर आपण वैवाहिक स्थिती आपली काय आहे. इथं वैवाहिक स्थितीमध्ये आपल्याला लग्न अनमॅरिड आहे का मॅरिड आहे, डिवॉर्स झालेला आहे काय आपल्याला टाकून घ्यायचं. इथं अनमॅरिड टाकतोय मी आता. ओके, जात प्रवर्ग टाकायचा. आपला जात प्रवर्ग आपला टाकून घ्यायचा. इथं चॉईस करायचे. इथं भरपूर ऑप्शन दिले जातील. SC ST, त्यानंतर VJA VJB, त्याच्यानंतर आपलं NT VJC NT NTC NTD SBC OBC ओपन SCBC आणि EWS ही कॅटेगरी आपल्याला भेटतील. आपल्याला चॉईस करून घ्यायचं. आपण ज्या पण कॅटेगरी मिळतो आपण इथं आपण चॉईस करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर इथं पोटजात काय आपली, तर पोटजात टाकून घ्यायचं. आपण कोणत्या जातीमध्ये येतो त्याच्यात आपल्याला असतं कसं की आपली जात असते. कोणी माडी, कुंभार, सांभार अशा पद्धतीनं असतं, बेलदार असं इथं दिले गेलेले. बघा आता आपली पोटजात जी ना ते भोई दिले गेलेले. त्याच्या प्रकारे आपल्याला निवडून घ्यायचं. ओके, आपण आता इथं निवडून घेऊया. आता इथं काहीतरी असं निवडून घ्यायचं. ओके, अशा पद्धतीने दिले गेलेले आहे. त्याच्यानंतर इथं निवडून घ्यायचं आपले जे जाते. त्याच्यानंतर सव्य रोजगार करण्यास इच्छुक आहात का, तर आपल्याला इथे यस करून घ्यायचंय. ओके ओके, त्याच्यानंतर इथे यस केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन भरून घ्यायची मित्रांनो. शैक्षणिक अर्हता गट, शैक्षणिक अर्हता गट मध्ये आपल्याला चॉईस करून घ्यायचंय. आपलं शिक्षण काय झालेलं आहे, तर आपल्याला इथं 12वी पास तरी पाहिजे आपल्याला मिनिमम. तर आपण आता समजूया आपण 12वी वाल्याचा फॉर्म भरतोय. जर आपण डिप्लोमा होल्डर हा डिप्लोमा करायचं, SSC करायचंय, ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशन करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन करून घ्यायचं. एमली डॉक्टर्स वगैरे जे आहे आपण ते करून घ्यायचंय, डेकोरेट वगैरे. ओके, तर आता इथं 12वीवर आपण भरतात अशा प्रकारे भरूया. तर 12वी इथं टाकू द्या. जे ग्रॅज्युएशन असतील त्यांनी इथं इथं ग्रॅज्युएशन करायचंय. समजा आता माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे, तसं तर मी ग्रॅज्युएशनच टाकतोय टाइमपासून. तर स्ट्रीम प्रवाह आपला काय होता त्याच्यामध्ये आपण BA BCom BSc आर्ट्स कॉमर्स सायन्स जे पण केलं असेल ते मॅनेजमेंट आपण शिक्षण केले ते आपल्याला चॉईस करावं लागेल. आता इथं आता इथे आल्यानंतर आपण कॉमर्स केलं. इथं मी कॉमर्स मी चॉईस करणार. तसं तुम्हाला तिथं ऑप्शन भेटेल आर्ट्स कॉमर्स सायन्स ॲग्रिकल्चर मेडिकल नर्सिंग अदर पॅरा मेडिकल्स असं. आता कॉमर्स मी चॉईस केलं. त्याच्यानंतर शिक्षणामध्ये आपल्याला इथे टाकायचं आहे मित्रांनो. मी आता कॉमर्समधून BCom केलेलं आहे. तिथं ऑटोमॅटिक ते एवढंच ऑप्शन दाखवतो आपल्याला. आपण स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर BCom. ओके, तर BCom मी सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर विषय आणि विशनीकरण, तर आपले कोणकोणते विषय होते याच्यामध्ये, आपल्याला अकाउंटिंग असतं कॉमर्समध्ये, ऍडव्हान्स अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. ओके, अशा प्रकारे आपल्याला एक चॉईस करून घ्यायचं ते ऍडव्हान्स अकाउंटिंग मध्ये मी शिकलेलो ऍडव्हान्स अकाउंटिंग वगैरे. ते ऍडव्हान्स अकाउंटिंग वगैरे नाही, ते अकाउंटिंग वगैरे इथं ऑप्शन येईल, ते चॉईस करून घ्यायचे कोणते विषय होते अकाउंट वगैरे असे भरपूर सारे ऑप्शन येतात. अजून 2-3 ऑप्शन आपण चॉईस करू शकतो. अशा प्रकारे इथं आपल्याला जे ऑप्शन होते आपले विषय जे होते शिक्षणामध्ये ते आपल्याला चॉईस करून घ्यायचे. ऍडव्हान्स बँकिंग वगैरे जे पण असेल ते असं चॉईस करून घ्यायचं मित्रांनो. ओके, तर मी अशा प्रकारे 2-4 विषय चॉईस केलेले. आता बस झाले 4 विषय मी इथं सिलेक्ट केलेले बघू शकता तुम्ही. ओके, तर अजून 4 विषय असतात असं म्हणायला गेलं तर पोहोचायच्या नंतर तर तुम्ही जेवढे असेल तेवढे सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर पात्रता स्थिती,
आता पात्रता स्थितीमध्ये इथं बघायचं आपल्याला, आपण पर्पजिंग मध्ये अपेरिंग वर लास्ट इयरला आहे का कम्प्लिटेड आपलं, आपल्याला इथं कम्प्लिटेडच पाहिजे, आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं. इथं कम्प्लिटेड असलं तर कम्प्लीट, नाही तर पर्पजिंग करून टाकायचं. त्यानंतर स्कोरिंग प्रकार काय होता आपला, ते क्लिक करायचं. तर पर्सेंटेजवर होता का आपला, ग्रेडवर होता, CGPA वर होता, आता आपल्या पर्सेंटेजवर होता. पर्सेंटेज क्लिक करायचं. इथं केल्यानंतर मग पर्सेंटेज क्लिक केल्यानंतर उत्तीर्ण वर्ष काय होतं आपला, ते वर्ष इथं टाईप करायचं आहे. 2017-18 जे पण असलं ते चॉईस करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला टक्केवारी किती टक्के होते, त्यामध्ये टक्के आपल्याला टाकून घ्यायचे. 55 होते किंवा 56 होते, अशा प्रकारे इथं टक्के वगैरे आपल्याला टाकून घ्यायचे. ओके, अशा प्रकारे बघा 55% मी टाकून दाखवले. तर माध्यम कोणतं होतं आपलं, त्याच्यामध्ये इंग्लिश होतं का हिंदी होतं, अशा प्रकारे असतं. तर इंग्लिश माध्यम आपण चॉईस करू शकतो इथं. अच्छा, ओके. संस्था आणि कॉलेजचं नाव टाकायचं आहे. मग नंतर आपल्याला इथं आपल्या कॉलेजचं नाव इथं टाईप करायचं आपल्याला वरती. जे पण आपलं कॉलेजचं नाव आहे ते इथं टाईप करून घ्यायचं. भरपूर कॉलेज इथं आहे तसं. तर मी आता असं टाइमपास म्हणून तुम्हाला एक क्लिक करून दाखवते. आणि तुमचं बोर्ड विद्यापीठ कोणतं होतं ते टाईप करून घ्यायचं इथं, अशा प्रकारे. ओके, ते झाल्यानंतर मग खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपलं मोबाईल क्रमांक ऑटोमॅटिक असतो इथं. त्यानंतर आपल्याला इथं दूरध्वनी क्रमांक असला, परत दुसरा क्रमांक टाकायचा, टाकू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला इथं मेल ॲड्रेस जो आपल्याला तो टाकून घ्यायचा इथे एकदा, परत मेल ॲड्रेस. त्याच्यानंतर सेट केलेला पासवर्ड, तर पासवर्ड आपल्याला इथं टाकून घ्यायचा. एकदा पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे, पुन्हा एकदा प्रविष्ट करायचा. दोनदा पासवर्ड टाकायचा, सेट करायचा आहे दोनदा पासवर्ड इथं सेट करायचा. पासवर्ड एकदा इथं टाकायचा आणि एकदा इथं टाकायचं आहे, संक्लिष्ट पुन्हा आणि खाते तयार करा असं याच्यावर क्लिक करून टाकायचं आपल्याला. इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. आता एवढं फिलअप करून मी पुढची माहिती तुम्हाला लगेच सांगतो आता काही. त्याच्यानंतर मित्रांनो आपला पासवर्ड वगैरे सेट करून घ्यायचा आहे, ते मी सेट केलेलं आहे. त्यानंतर खाते तयार करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं सेव्ह करून टाकायचं आहे. ओके, सेव्ह केल्यानंतर आपलं सेव्ह होऊन जाते माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस मी सांगतो आता. त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन लॉग इन ॲडेड फॉर एज्युकेशन क्वालिफिकेशन, आपलं ॲड झालेलं एज्युकेशन क्वालिफिकेशन ओके करायचं इथं. ओके करायचं 2 वेळेस. ओके झाल्यानंतर आपल्याला ते सेव्ह करून घ्यायचं इथं आणि कंटिन्यू करून टाकायचं. ओके, तर कंटिन्यू, नो थँक्स. ओके, असं नो थँक्स करून घ्यायचं इथं. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय करायचं मित्रांनो, परत एकदा पुन्हा इथं यायचं आहे आणि आपल्याला इथं आता आपल्याला जो बनवलेला आपण रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तो इथं लॉग इन करून घ्यायचा आपल्याला परत एकदा मित्रांनो. ओके, ते लॉग इन करून घ्यायचं आपल्याला. इथं आल्यानंतर तर लॉग इन करून घेऊया आता. चला, तर इथं आपल्याला लॉग इन करून घ्यायचं एकदा परत. जसं लॉग इन बटन आपण क्लिक करूया आता. यानंतर आपल्याला नेव्हर करायचं. इथं आपले प्रोफाईल इथं ओपन होऊन जातो मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. आपल्या इथं प्रोफाईल तयार झालेलं आहे, संपूर्णपणे आपलं प्रोफाईल इथं तयार झालेलं आहे. ओके, तर या प्रोफाईलमध्ये आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला संपादित करा. इथं आपल्याला जायचं सगळ्यात आधी. याच्या अशी प्रोफाईल आपल्या सोबत ओपन होऊन जाते, संपूर्ण आपलं टाकलेलं जे असतं आपण ते. त्यानंतर आपल्याला इथं प्रोफाईल तुम्ही संपादित करा आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, संपादित क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला वरती जायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही आपल्याला इथं अपलोड युअर प्रोफाईल, तर आपल्याला इथं प्रोफाईल अपलोड करायचा आन्सर येतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं अपलोड रिझ्यूम ब्राउजमध्ये रिझ्यूम अपलोड करायचा ऑप्शन येतं. तर आपल्याला इथं प्रोफाईल पण टाकून घ्यायचं आपला. त्यानंतर आपल्याला रिझ्यूम पण इथून टाकून ऍड करून घ्यायचं मित्रांनो, अशा प्रकारे. ते झाल्यानंतर इथं आपल्याला इथे चेक करून घ्यायची आपली संपूर्ण माहिती वगैरे बरोबर आहे का नाही. आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला सुधारणामध्ये क्लिक करून आपल्याला सेव्ह करून ठेवायचंय. ओके, अशा प्रकारे पुन्हा एकदा वाचून घ्यायचे पूर्ण आणि सुधारणामध्ये क्लिक करून टाकायचे. चला आपण चेक करूया आणि चेक करूया रिझ्यूम वगैरे टाकून आपण. तर मित्रांनो इथं आपल्याला रिझ्यूम वगैरे टाकू शकतो आपण, प्रोफाईल मी नंतर ऍड करणार इथं. त्याच्यानंतर आपल्याला इथं चेक केल्यानंतर आपण शैक्षणिक माहिती इथं राईट साईडला त्याची आपण क्लिक करू शकतो. तर ओके, ते इथं सेव्ह करू शकतो आपण. ओके, त्यानंतर शैक्षणिक माहिती इथं आपली असते. आपली शैक्षणिक माहिती वगैरे इथे संपूर्णपणे आपल्याला टाकून घ्यायची परत एकदा. नाही आपल्याला ऍड करायची असेल ऍड करण्यासाठी इथं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी, तुम्ही टाकू शकता इथं. परत आपण इथे जोडू शकता, इथं एडिट वगैरे पण करायचं असेल तर करू शकता इथं. अशा प्रकारे आपली शैक्षणिक माहिती आता ऍड झालेली आहे. ओके, तर आपल्याला तुम्हाला अजून काही ऍड करायचं असलं, शैक्षणिक अर्धा गट वगैरे काही शिक्षण पात्रता माध्यम बोर्ड विषय वगैरे दुसरं काही जोडायचं असेल तुम्हाला जोडू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये ऍड करू शकता. अशा प्रकारे इथं ऑप्शन दिलं जातं. अधिकृत आपल्याला काही ऍड करायचं असेल तर तिथून आपण सुधारणा मध्ये आपण करू शकतो, रद्द करू शकतो. ओके, त्यानंतर झालं. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर आपला कामाचा अनुभव, तर आपल्याला इथे कामाचा अनुभव पण आपण ऍड करू शकतो. एकूण अनुभव किती आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला पदनाम काय आपलं चांगला करंट, आपण कुठं कामाला आहे. त्यानंतर चालू तारीख, क्षेत्र, अनुभवाचे प्रकार, कटक, संस्थेचं नाव आणि पत्ता, स्थान,
तारीख तारखा करण्यास, अशा प्रकारे वार्षिक वेतन वगैरे काय जोडू शकतो आपण, ऍड करू शकतो सुधारणामध्ये आपण इथं पदनाम वगैरे. ओके, त्यानंतर इथं इतर तपशील मध्ये आपण क्लिक करू शकतो. तर इथं आल्यानंतर आपण इथं आपल्याला कोणकोणते लँग्वेज येतात ते आपल्याला क्लिक करून घ्यायचं. इथं क्लिक करायचं आहे आपल्याला, आपलं लोकेशन वगैरे चेक करून घ्यायला, लोकेशन टाकून द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला मराठी येते का आपल्याला वाचता, लिहा आणि सांगा, येस नो, आणि किती चांगल्या प्रकारे इथे आपल्याला इथे ऍड करायची. फ्ल्यूट, मॉडर्न अँड फ्लूट. फ्लूट म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे येते एकदम. ओके, इथे पण आपल्याला फ्लूट, त्याच्याकडे आपल्याला फ्लूट करून टाकायचं आहे, काही चिन्ह इथे आपल्याला इंग्लिश शिकलेले आपण एकदा इथे क्लिक करून टाकायचं, टाकून घ्यायचं आपल्या मनानं जे टाकायचं आपल्याला. मी फ्लूट टाकलेलं, मला इंग्लिश पण चांगल्या प्रकारे येते, हिंदी पण चांगली येते, सगळं मला चांगली लँग्वेज लिहिता पण येतं, वाचता येत आहे. त्याच्या तिथून आपल्याला आता जिल्हा निवडून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला कापड गिरणी कामगार किंवा अंमलबजावणी आहात काय, तर इथं येस नो करू शकतो आपण. तर इथं कापड गिरणी कामगार किंवा अंमल असेल नो करून टाकायचं. इथं मी नो आहे. आपण दारिद्र्यरेषेखाली आहात का, तर दारिद्र्यरेषेखाली येस करायचं, नाही तर नो करायचं इथं. त्यानंतर इथं प्रकल्पग्रस्त आहात का, तिथे येस नो करू शकतो आपण. ओके, भूकंपग्रस्त आहात का, तिथे येस नो करू शकतो आपण. अशा प्रकारे ऑप्शन देता येत आहे आपल्याला. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, इथं आपल्याला येसच करायचं आहे. ओके, शारीरिक विशेषतः आपण दिव्यांग अपंग व्यक्ती आहात का, तिथे येस नो करून टाकायचे. ओके, त्यानंतर इथे यायचं आहे पार्श्वभूमी वर्ग, अंशकालीन आहात का, इथे येस नो करून टाकायचे. ओके, माजी सैनिक आहात का, इथं नो करायचंय. खेळाडू आहात का, येस असले तर येस करायचं, नाही नो करायचंय. त्यानंतर आपलं इम्पॉर्टंट जे असतं मित्रांनो, इथं बँक डिटेल, आपण जे लाडका भाऊ योजनेसाठी आपण प्रशिक्षण घेणार त्याची सॅलरी आपल्याला इथं पडणार आहे. आपल्याला बँक डिटेल टाकायची इथं, बँक अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड, त्यानंतर अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर ब्रँच कोड टाकून घ्यायचा आहे. आपल्याला डोमेशियल सर्टिफिकेशन तर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेशन अपलोड करायचं, अपडेट एज्युकेशन सर्टिफिकेट टाकायचं आणि आपला कॅन्सल चेक टाकून द्यायचा आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला त्यांनी ऑप्शन दिलेले, ते काय आपल्याला टाकायचं टाकू ऑप्शन मध्ये दिलेले, तर आपण टाकायचं असतं आपण ऍड करू शकतो याच्यामध्ये. ओके, तर अशा प्रकारे ते आहे, तेवढं आपल्याला ऍड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं प्रोसेसिंग सांगतो आता. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, मी संपूर्ण माहिती भरलेली आहे, PDF फाईल पण ओपन केलेली आहे. सुधारणावर मी क्लिक करतो तर मला तिथं ऍड होऊन जाईल सगळ्या पद्धतीने. तर इथं फक्त आता जिल्हा निवडायचा बाकी, तो निवडून घेतो मी एकदा. बघा इथं चेंज आहे, मीन्स अपलोड सक्सेसफुल झालेला आहे. इथं अशा प्रकारे सक्सेसफुल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं फोटो वगैरे टाकून रिझ्यूम वगैरे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला क्लिक करू शकता आपण परत याच्यावर, प्रोफाईलवर क्लिक केलं आपण परत बॅक येतो. बॅक आल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता काय पाहिजे, एम्प्लॉयमेंट कार्ड तयार करायचं आहे आपलं. ते एम्प्लॉयमेंट कार्डसाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, जनरेट रिसिप्ट, आठवणीने ठेवा जनरेट रिसिप्ट, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. जनरेट रिसिप्टवर जसं की तुम्ही बघू शकता, हेच आपलं एम्प्लॉयमेंट कार्ड आहे, ते आपल्याला जॉबसाठी लागणार आहे. बघू शकता तुम्ही अशा समोर मी टाकलेलं आहे. हेच एम्प्लॉयमेंट कार्ड आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करून घेतलं मी. एम्प्लॉयमेंट कार्ड आपल्याला लागणार आहे आपल्या लाडका भाऊ योजनेसाठी. एम्प्लॉयमेंट कार्डवर रजिस्ट्रेशन झालेलं आहे सक्सेसफुल, हे शब्द कार्यावर दिसतं. एम्प्लॉयमेंट कार्डचा आपल्याला झेरॉक्स कॉपी वगैरे काढून घ्यायची, कलर झेरॉक्स आणि डाउनलोड करून ठेवून द्यायचंय. हेच आपल्याला लाडका भाऊ योजनेसाठी पण लागणार आहे. अदर जे गव्हर्नमेंटचे जॉब्स वगैरे निघतात ना, जॉबसाठी पण आपल्याला हे लागतात या योजनेमध्ये. जॉब जे असतात गव्हर्नमेंट स्कीम मध्ये, रोजगार महासंवर जे जॉब येतात तिथे आपल्याला जॉब सुद्धा लागतात या कार्डवर. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासोबत असा क्लोज करून टाकायचं आहे. अशी प्रोफाईल तयार होऊन जाते आपली संपूर्ण प्रोफाईल. आणि आपल्याकडे प्रोफाईलसाठी तर पासवर्ड वगैरे जो आपण तयार केलेला असतो तो राहू द्यायचा, प्रोफाईल नंबर आपल्याकडे राहू द्यायचा आहे. बरोबर, तर आपण कधी पण आपलं काम पडलं तर आपण चेंजेस वगैरे करू शकतो आपण. ओके, तर हेच आपल्याला सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. संपूर्ण हा व्हिडिओ आपला झालेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी करून दाखवलेले अशा प्रकारे आपण लाडका भाऊ योजनेसाठी फॉर्म भरू शकतो. आपल्या एम्प्लॉयमेंट कार्ड आलं म्हणजे आपलं फॉर्म सक्सेस झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला एम्प्लॉयमेंट कार्ड आपल्या जिथे जागा निघतील तिथे आपल्याला ते गव्हर्नमेंटच्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे आपलं. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आवश्यकता तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करून टाकायचं आहे. आणि तुम्हाला याच्यानंतर पण डाऊट असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि तुम्ही कधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायचं आहे की आपल्याला कशा प्रकारे आपल्याला एम्प्लॉयमेंट कार्ड बनवून घ्यायचं, लाडका भाऊ योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे त्यांना पण शेअर करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा की येणारी व्हिडिओ तुम्हाला भेटेल नवीन अपडेटसाठी. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी काहीच भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.